न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी सांगितलं संविधानिक पद्धतीने आपल्याला संघर्ष करायचा आहे। सर्वांनी शांतता राखा। या ठिकाणी तो देह झिजला नसता, तो देह झिजला नसता तर हा देह सजला नसता, तो देह झिजला नसता तर हा देह सजला नसता। आज मी सूट कोट घालून आहे, वावळे साहेब सुताना आपल्या समाजाला इथल्या 18 पगड जातीला संरक्षण दिलं। इथल्या भारतीयांना, प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार, इथल्या स्त्रीला पुरुषांच्या बरोबर समानतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। आणि आज देखील ह्या जगामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिले असं हे संविधान जगामध्ये कुठेही नाही। आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये 18 पगड जातीची लोक, विविध धर्माची लोक राहतात आणि एवढी विविध धर्माची 18 पगड जातीची लोक राहत असून देखील हे संविधान, ही भारतीय राज्यघटना कुणाला इकडे तिकडे हलू देत नाही। तुम्हाला भारतीय संविधानाच्या चाकरी कुणाचंही सरकार येऊ द्या, भारतीय संविधानाच्या असते आणि हे भारतीय संविधान तुमच्या आमच्या सर्वांचं संरक्षण करते, तुम्हा आम्हाला सर्वांना अधिकार देते। या भारतीय संविधानामुळे तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार मिळाला, आपल्याला वागण्याचा अधिकार मिळाला, आपल्याला काय खायचं, काय प्यायचं, काय लेवायचं, काय नेसायचं हे सर्व अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधानातून दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि हे रयतेचं राज्य निर्माण करत असताना 18 पगड जातींना एकत्र बांधून, एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्या रयतेच्या राज्याचा आदर्श ठेवून बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याचं काम केलं। शिवाजी महाराजांच्या जो न्याय हक्क, समानतेचा हक्क प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे, शिवाजी राजाने आपल्याला जो न्याय हक्क दिला, समानतेचा अधिकार दिला, तो त्याच्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तो न्याय हक्क प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक घटकाला कसा मिळला जाईल याची व्यवस्था करून ठेवली। आज देश स्वतंत्र 1947 ला झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झालं। बाबासाहेबांचा कायदा या जगावरती, या भारतावरती लागू झाला। बाबासाहेबांच्या कायद्यावरती हे कोणाचंही सरकार चालतंय। आज जिथे जिथे जाईल तिथे बाबासाहेबांचं नाव घेतल्या बघा कुणालाही चालू शकत नाही। म्हणून तुमचं आमचं सौभाग्य आहे, भाग्य आहे की ज्या बाबासाहेबांच्यामुळे आम्ही आहोत आणि बाबासाहेबांना वाचून, बाबासाहेबांची विद्या आत्मसात करून भटाबामणांची पोरं आज विलायतीमध्ये शिकायला गेलीत। भटाबामणांची पोरं वकील झालीत, इंजिनियर झालीत, डॉक्टर झालेत, मोठमोठ्या अधिकारी पोस्टवरती गेलेत। हे फक्त बाबासाहेबांना वाचून गेलेत। मग आपण का जाऊ नये? माझं मूल का जाऊ नये? आपलं मूल का जाऊ नये? यासाठी आता प्रतिज्ञा करूया की बाबासाहेबांच्या 133व्या जयंती निमित्त आपण प्रतिज्ञा करून शपथ घेऊया की येणाऱ्या काळामध्ये माझा मुलगा, माझी मुलगी शिकली पाहिजे आणि माझा मुलगा, माझी मुलगी शिकण्यासाठी मी कष्ट करेन, परिश्रम घेईन, मी स्वतः त्रास काढेन, पण माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे। जयंती करत असताना जयंती कशी केली पाहिजे? आपण नाचून जयंती करतो, नाचून जयंती नाही होत।
बाबासाहेबांची जयंती विचाराची जयंती आहे. आपण विचाराची जयंती विचारानं केली पाहिजे. विचार मंथन झालं पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तकं वाटली पाहिजेत. बाबासाहेबांना वाचलं पाहिजे, अहोरात्र अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही मोठा कार्यक्रम करण्यापेक्षा केला तर केलाच पाहिजे जयंतीचा. त्याचबरोबर आपली मुलं शिकण्यासाठी, आपली मुलं कशी पुढे जातील यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. विचाराची जयंती, विचार मंथन झालं पाहिजे. आपण मान्यवरांचे सत्कार केलेत. विजयभाई, माझी एक विनंती आहे, पुन्हा कधी तुम्ही या ठिकाणी जयंती घ्याल त्यावेळी एखाद्या प्रबोधक बुद्धाचा धम्म आपल्याला दिलेला आहे, शांतीचा धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि या शांतीच्या धम्माच्या वाटेने आपण चालत असताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संघटित होणं फार गरजेचं आहे. जी बांधव आपले विखुरले आहेत त्यांना जोडण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. मला खात्री आहे विजय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण सर्व एकत्र याल आणि निश्चितच आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मुलांना कसं शिक्षण देता येईल यासाठी आपण प्रयत्न कराल. पुन्हा एकदा या विश्वाला वंदनीय असलेले, ज्यांची ख्याती सगळ्या जगामध्ये आहे, जगामध्ये बाबासाहेबांचं नाव एका आदराने घेतलं जातं. नॉलेज ऑफ सिम्बॉल, न्यायाचं प्रतीक म्हणजे बाबासाहेब. आज जी रिझर्व्ह बँक, आज आपण पैशाचे आपल्याकडे 1000, 500 जी नोटा जे येतात त्या सर्व बँकांची बँक रिझर्व्ह बँक. त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांनी जो प्रबंध लिहिला 1935 साली, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, आणि या प्रॉब्लेम ऑफ रुपीजच्या प्रबंधावरती आजची रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. म्हणून बंधूंना सांगतोय की हा इतिहास, भारताचा इतिहास बाबासाहेबांच्या अगोदर, बाबासाहेब म्हणजे भारतीय इतिहास, बाबासाहेब म्हणजे भारतीय प्रशासन, आणि बाबासाहेब म्हणजे सर्वस्व. येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांना आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायचं नाहीये, तर बाबासाहेबांना आपल्याला डोक्यात घ्यायचा. डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्यायचा, डोक्यात घेऊन नाचायचं नाहीये. जेवढे तुम्ही बाबासाहेबांना डोक्यात घ्याल, जसं की भटाबामनाच्या लेकरांनी, भटाबामनाच्या पोरांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं आणि मोठमोठे हुद्दे बळकावले. आपल्या देखील मुलांनी, तरुणांनी बाबासाहेबांना डोक्यात घ्यायचं आहे, डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचं आहे. बाबासाहेबांची पूजा न करता बाबासाहेबांना एक आदर्श ठेवून, बाबासाहेबांना समोर ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाचं कसं आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल, आपल्याला याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नंदकुमार सेठ कोठारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नंदकुमार साहेब कोठारी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी विचार मंचावरती त्यांचं स्वागत आहे. नंदकुमार कोठारी साहेब, सेठ म्हात्रे, नंदकुमार सेठ म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी, पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. नंदकुमार सेठ म्हात्रे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी विजय भाऊ साहेब यांनी करावा, या अशी मी त्यांना
विनंती करतोय.